मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार। नमस्कार. 2 दिन पहले की 2 दिवसांपूर्वीची काही अद्भुत छायाचित्र, पल काही अब अविस्मरणीय मेरी क्षण आंखों के सामने आत्ताही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. इसलिए त्यामुळे इस बार मन की यावेळच्या मन की बातची सुरुवात उन्हीं पलों से याच क्षणांनी करूया. टोक्यो ऑलिंपिक टोकियो ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन संचलन करताना बघून केवळ मीच नाही तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. ने जैसे त्या क्षणी संपूर्ण देशानं जणू एकत्र येत आपल्या या योद्ध्यांना म्हटलं, विजयी भव, विजयी भव. जब ये खिलाड़ी जेव्हा हे खेळाडू ऑलिम्पिकसाठी भारतातून रवाना झाले तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचं आयुष्य जाणून घेण्याची आणि देशालाही ते सांगण्याची संधी मिळाली होती. ये खिलाड़ी हे खेळाडू जीवन की आयुष्यातल्या अनेक आव्हानांवर मात करत इथे पोहोचले आहेत. उनके पास आज त्यांच्याजवळ आपलं प्रेम आणि सर्वांच्या पाठिंब्याची ताकद आहे. त्यामुळे चला आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, उनका हौसला त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडिया सोशल मीडियावर देखील ऑलिम्पिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी हमारा विक्ट्री आता आपलं व्हिक्ट्री पंच कॅम्पेन म्हणजेच विजयी ठोसा अभियान सुरू झालं आहे. टीम के साथ आपणही आपल्या चमूसोबत आपला व्हिक्ट्री पंच शेअर करा, भारतासाठी चिअर करा. cheer करिए। साथियों, मित्रांनो, जो देशासाठी तिरंगा हातात घेतो त्याच्या सन्मानार्थ आपल्या भावना अभिमानानं उचंबळून येणं स्वाभाविकच आहे. देशभक्ति देशभक्तीची हीच भावना आपल्या सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवते. यानी 26 उद्या म्हणजे 26 जुलै रोजी कारगिल विजय कारगिल विजय दिवस सुद्धा आहे. कारगिल का युद्ध कारगिलचं युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचं असं प्रतीक आहे जे संपूर्ण जगानं पाहिलं आहे. ने देखा है। इस बार यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे. त्यामुळे तो आणखीनच विशेष होत आहे. मैं चाहूंगा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी कारगिल युद्धाची रोमांचकारक कथा नक्की वाचावी. कारगिल के वीरों कारगिलच्या योद्ध्यांना आपण सर्वजण वंदन करूया. साथियों, मित्रांनो, इस बार यावर्षी 15 ऑगस्ट रोजी देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात पदार्पण करत आहे. हमारा बहुत बड़ा आपलं हे खूप मोठं भाग्य आहे की जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशानं शतकानुशतकं वाट पाहिली, त्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच्या क्षणांचे आपको याद आपण साक्षीदार बनत आहोत. आपल्याला आठवत असेल, स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी 12 मार्चपासून महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमातून अमृत महोत्सवाची सुरुवात झाली होती. इसी दिन याच दिवशी बापूंच्या दांडी यात्रेचं पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं. तब से जम्मू कश्मीर तेव्हापासून जम्मू काश्मीर ते पुदुचेरीपर्यंत, गुजरात से लेकर गुजरातपासून ते ईशान्येकडच्या राज्यांपर्यंत भर में देशभरात अमृत महोत्सवाशी संबंधित कार्यक्रम होत आहेत. कई ऐसी घटनाएं अशा अनेक घटना, अनेक स्वातंत्र्य सैनिक ज्यांचं योगदान तर खूप आहेच, मात्र त्यांची म्हणावी तेवढी चर्चा झाली नाही. आज लोक त्यांच्याविषयीही जाणून घेत आहेत. आता जसं जैसे मोईरांग डेचंच बघा ना. डे को ही लीजिए, मणिपूरची छोटीशी वस्ती मोईरांग मोइरांग कधी काळी नेताजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेना म्हणजे INAचं प्रमुख ठाणं होतं. ठिकाना था। इथे स्वातंत्र्याच्या पहिल्याच लढाई आधी INAच्या शौकत मलिकजी यांनी झेंडा फडकवला होता. अमृत महोत्सव या अमृत महोत्सवादरम्यान 14 एप्रिल रोजी याच मोईरांगमध्ये पुन्हा एकदा तिरंगा फडकवण्यात आला. असे कितीतरी स्वातंत्र्य सैनिक आणि महापुरुष आहेत ज्यांचं स्मरण संपूर्ण देश या अमृत महोत्सवात करत आहे. सरकार आणि सामाजिक संस्थांकडूनही सातत्यानं या संबंधित कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आयोजित किए जा रहे हैं। असंच एक आयोजन यंदाच्या 15 ऑगस्टलाही होणार आहे. हा एक प्रयत्न आहे राष्ट्रगीताशी निगडीत असलेला. सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रयत्न असा आहे की त्या दिवशी जास्तीत जास्त भारतीयांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गावं. यासाठी एक संकेतस्थळ सुद्धा तयार करण्यात आलं आहे, राष्ट्रगान.in. या संकेतस्थळाच्या मदतीनं आपण राष्ट्रगीत गाऊन ते ध्वनिमुद्रित करू शकाल आणि या अभियानात सहभागी होऊ शकाल. मला आशा आहे आपण या विशेष उपक्रमात नक्की सहभागी व्हाल. अशाच प्रकारची अनेक अभियानं, अनेक उपक्रम आपल्याला येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. अमृत महोत्सव हा कुठल्या सरकारचा कार्यक्रम नाही, एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, तर हा कोट्यवधी भारतवासियांचा कार्यक्रम आहे.
प्रत्येक स्वतंत्र आणि कृतज्ञ भारतीयानं आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना केलेलं हे वंदन आहे आणि या महोत्सवाच्या मूळ भावनेचा विस्तार तर बराच मोठा आहे. ही भावना आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मार्गावरून चालणं, त्यांच्या स्वप्नातल्या देशाची उभारणी करणं. जसे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते सगळे झपाटलेले लोक एकत्र होऊन लढले होते, तसंच आपल्याला देशाच्या विकासासाठी एकत्र यायचं आहे. आपल्याला देशासाठी जगायचं आहे, देशासाठी काम करायचं आहे आणि या प्रवासात अगदी छोटी छोटी कामं सुद्धा मोठा प्रभाव पाडू शकतात. आपली दैनंदिन कामं करतानाही आपण राष्ट्रनिर्मितीचं काम करू शकतो. जसं व्होकल फॉर लोकल. आपल्या देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, शिल्पकार, विणकर यांना आधार देणं हे आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनलं पाहिजे. 7 ऑगस्ट रोजी येणारा राष्ट्रीय हातमाग दिवस आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करू शकतो. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच दिवशी 1950 साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती. मित्रांनो, आपल्या देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात हातमाग उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन आहे. हे एक असं क्षेत्र आहे ज्याच्याशी लाखो महिला, लाखो विणकर, लाखो शिल्पकार निगडित आहेत. आपले छोटे छोटे प्रयत्न विणकरांमध्ये एक नवी उमेद जागू शकतात. आपण स्वतः काही ना काहीतरी खरेदी करा आणि आपले अनुभव इतरांनाही सांगा. आणि आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तर अशा वेळी एवढं काम करणं ही तर आपली निश्चितच जबाबदारी आहे. मित्रांनो, आपण पाहिलं असेल 2014 पासूनच आपल्या मन की बात मध्ये आपण नेहमीच खादीवर चर्चा करत आलो आहोत. या आपल्या प्रयत्नांमुळेच आज देशात खादीची विक्री कित्येक पटीनं वाढली आहे. कोणी कधी विचार तरी केला होता की खादीच्या कुठल्याशा दुकानात एकाच दिवशी 1 कोटींपेक्षा जास्त विक्री होऊ शकते? मात्र आपण हे सुद्धा करून दाखवलंय. आपण कधीही जेव्हा खादीचं कोणतंही उत्पादन खरेदी करता तेव्हा त्याचा लाभ आपल्या गरीब विणकर बंधू भगिनींनाच होतो. यामुळेच खादीची खरेदी करणं एक प्रकारे लोकसेवाही आहे, देशसेवाही आहे. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे की आपण सर्व माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू जरूर खरेदी करा आणि त्या वस्तू माय हँडलूम माय प्राईड या हॅशटॅगवर शेअर करा. मित्रांनो, जेव्हा आपण स्वातंत्र्य लढा आणि खादीविषयी बोलतो तेव्हा बापूंचं स्मरण होणं स्वाभाविक आहे. जसं बापूंच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन झालं होतं, तसंच आज प्रत्येक भारतीयाला भारत जोडो आंदोलनाचं नेतृत्व करायचं आहे. हे आपलं कर्तव्य आहे की आपण आपलं काम अशा प्रकारे करावं जे विविधतेनं भरलेल्या आपल्या भारताला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग आपण अमृत महोत्सवानिमित्त हा अमृत संकल्प करूया की देशच कायम आपला सर्वात मोठा धर्म, श्रद्धा आणि सर्वात मोठा अग्रक्रम असेल. नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट हा मंत्र घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मी मन की बात ऐकणाऱ्या माझ्या युवा मित्रांचे विशेष आभार मानू इच्छितो. अगदी काही दिवसांपूर्वी माय गव्हच्या वतीनं मन की बातच्या श्रोत्यांविषयी एक अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात असं लक्षात आलं की मन की बातसाठी संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्यानं कोण लोक आहेत? तर अभ्यासातून ही माहिती पुढे आली की संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये सुमारे 75% लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. म्हणजेच भारताच्या युवा शक्तीच्या सूचना मन की बातला दिशा देत आहेत. मी हा खूप चांगला संकेत आहे असं मानतो. मन की बात हे एक असं माध्यम आहे जिथे सकारात्मकता आहे, संवेदनशीलता आहे. मन की बात मध्ये आपण सकारात्मक गोष्टी करतो. या कार्यक्रमांचं स्वरूप सामूहिक आहे. सकारात्मक विचार आणि सूचनांसाठी भारताच्या युवा वर्गाची सक्रियता मला सुखावून जाते. मला याचाही आनंद वाटतो की मन की बातच्या माध्यमातून मला युवा वर्गाचं मन जाणून घेण्याची देखील संधी मिळते.
मित्रांनो, आप लोगों से मिले आपल्याकडून सुझाव मिळालेल्या ही सूचना हीच मन की बातची खरी ताकद आहे. आपके आपल्या सुझाव ही सूचनाच मन मन की की बात बातच्या के माध्यमातून माध्यम से भारताची विविधता को प्रकट विविधता दर्शवत असतात. भारतवासियों की भारतवासियांच्या सेवा आणि त्यागाचा सुवास चारों चहूकडे दिशाओं में पसरवत फैलाते असतात. हैं. हमारे मेहनती आपल्या युवाओं मेहनती की युवा वर्गाचे नवोन्मेष सबको प्रेरित सर्वांना प्रेरित करत असतात. मन की बात में मन की बात मध्ये आपण कितीतरी प्रकारच्या कल्पना पाठवत असता. हम सभी पर आपण सर्वांवर तर चर्चा करू शकत नाही, लेकिन मात्र त्यातील बहुतांश कल्पना मी संबंधित विभागांना नक्कीच पाठवत असतो, जेणेकरून त्या कल्पना वास्तवात उतरवता येतील. साथियों, मित्रांनो, आपको मी आता आपल्याला साई प्रणीत जी यांच्या प्रयत्नांविषयी सांगणार आहे. साई प्रणीत जी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पाहिलं की त्यांच्या भागात खराब हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. हवामानशास्त्र विषयात त्यांना पूर्वीपासूनच रस होता आणि म्हणूनच त्यांनी आपल्या या रुचीचा आणि कौशल्याचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करण्याचा निर्णय घेतला. ते आता वेगवेगळ्या डेटा म्हणजेच माहिती स्रोतांकडून हवामानाचा डेटा विकत घेतात, त्याचं विश्लेषण करतात आणि स्थानिक भाषेत वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीनं शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक ती माहिती पोहोचवतात. हवामानाच्या माहितीशिवाय प्रणीत जी वेगवेगळ्या हवामानात लोकांनी काय करायला हवं याचं मार्गदर्शनही करतात. विशेषतः पुरापासून संरक्षण करण्यासाठी किंवा वादळ आणि वीज पडल्यावर त्यापासून कसं संरक्षण करायचं याची माहिती सुद्धा ते लोकांना देतात. मित्रांनो, एकीकडे या तरुण सॉफ्टवेअर अभियंत्याचा हा प्रयत्न हृदयाला भिडणारा आहे, तर दुसरीकडे आमच्या एका मित्राकडून होणारा तंत्रज्ञानाचा वापरही आपल्याला थक्क करून सोडेल. हे मित्र आहेत ओदिशाच्या संबळपूर जिल्ह्यात एका गावात राहणारे श्रीमान इसाक मुंडाजी. इसाकजी एकेकाळी रोजंदारीचं काम करत होते, मात्र आता ते इंटरनेटवर गाजत आहेत. त्यांच्या या यूट्यूब चॅनलमधून ते उत्तम पैसे कमावत आहेत. ते आपल्या व्हिडिओमधून स्थानिक पाककृती, स्वयंपाक बनवण्याच्या पारंपरिक पद्धती, आपलं गाव, आपली जीवनशैली, कुटुंब आणि आहार विहाराच्या सवयी अशा गोष्टी प्रामुख्यानं दाखवत असतात. एक यूट्यूब वापरकर्ते म्हणून त्यांनी आपला प्रवास मार्च 2020 पासून सुरू केला होता. त्यावेळी त्यांनी ओदिशातील सुप्रसिद्ध स्थानिक पदार्थ पखालशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तेव्हापासून त्यांनी शेकडो व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यांचा हा प्रयत्न अनेक कारणांनी सर्वात वेगळा आहे, विशेष करून यासाठी की या उपक्रमामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना विशेष काही माहीत नसलेली जीवनशैली बघण्याची संधी मिळते. इसाक मुंडाजी संस्कृती आणि पाककृती या दोघांना एकत्रित घेऊन त्याचा जणू काही उत्सव साजरा करतात आणि त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणाही देतात. मित्रांनो, आता आपण जेव्हा तंत्रज्ञानाविषयी बोलतो आहोत तेव्हा मी आणखी एका रोचक विषयावर चर्चा करू इच्छितो. आपण अलीकडेच वाचलं असेल, पाहिलं असेल की IIT मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या एका स्टार्टअपनं एक 3D प्रिंटेड हाऊस तयार केला आहे. या 3D प्रिंटिंगनं घराची निर्मिती कशी काय शक्य झाली? तर या स्टार्टअपनं सर्वात आधी 3D प्रिंटरमध्ये एक त्रिमितीय संकल्प चित्र भरलं आणि एका विशिष्ट प्रकारच्या कॉन्क्रीटच्या माध्यमातून थरावर थर चढवत एक 3D संरचना तयार केली. आपल्याला हे जाणून अत्यंत आनंद होईल की देशात अशा प्रकारचे अनेक प्रयोग सुरू आहेत. एक काळ असा होता जेव्हा छोट्या छोट्या बांधकामालाही कित्येक वर्ष लागत असत. मात्र आता तंत्रज्ञानामुळे भारतातली परिस्थिती बदलत आहे. काही काळापूर्वी आपण जगभरातील अशा नवोन्मेषी कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी एक जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान उपक्रम आयोजित केला होता. हा देशातील एक असा वेगळ्या प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे, ज्याला आपण लाईट हाऊस प्रयोग असं नाव दिलं. सध्या देशभरात 6 विविध ठिकाणी लाईट हाऊस प्रकल्पांवर अत्यंत वेगानं काम सुरू आहे. या लाईट हाऊस प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव कार्यपद्धतींचा वापर केला जातो. यामुळे बांधकामाचा कालावधी कमी होतो. त्यासोबतच जी घरं तयार होतात ती अधिक टिकाऊ
किफायतशीर आणि आरामदायी असतात. मी अलीकडेच ड्रोनच्या माध्यमातून या प्रकल्पांचा आढावा घेतला आणि त्यांच्या कामाची प्रगती सुद्धा प्रत्यक्ष पाहिली. इंदूरच्या प्रकल्पात विटा आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीच्या ऐवजी प्री फॅब्रिकेटेड सँडविच पॅनल सिस्टीमचा वापर केला जात आहे. राजकोट इथं लाईट हाऊस फ्रेंच तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार केलं जात आहे, ज्यात बोगद्याच्या माध्यमातून मोनोलिथिक कॉन्क्रीट बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानानं तयार झालेली घरं संकटांचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम असतील. चेन्नईत अमेरिका आणि फिनलंडचं तंत्रज्ञान प्री कास्ट कॉन्क्रीट सिस्टीमचाही वापर होत आहे. त्यामुळे घरं लवकर बनतील आणि त्यासाठी खर्च सुद्धा कमी येईल. रांची इथं जर्मनीच्या 3D बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून घरं बांधली जाणार आहेत. यात प्रत्येक खोली वेगवेगळ्या जागी बनवली जाईल आणि त्यानंतर हे पूर्ण बांधकाम एकमेकांशी जोडलं जाईल, जसं वेगवेगळे तुकडे जोडून एक पूर्ण आकार बनवला जातो. आगरतळा इथं न्यूझीलंडच्या तंत्रज्ञानाचा वापर करत पोलादी चौकटी वापरून अशी घरं बनवली जात आहेत जी मोठ्या भूकंपाचाही सामना करू शकतील. तर लखनौ इथं कॅनडाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. यात प्लास्टर आणि पेंटची गरजच पडणार नाही आणि जलद गतीनं घरं तयार करण्यासाठी आधीपासूनच तयार असलेल्या भिंतींचा वापर केला जाईल. मित्रांनो, आज देशात हे सगळे जे प्रयोग होत आहेत ते प्रकल्प मूळ इन्क्युबेशन केंद्र म्हणून कामी येतील. यामुळे आपले गृहनिर्माण नियोजनकर्ते, स्थापत्य तज्ज्ञ, अभियंते आणि विद्यार्थी नवतंत्रज्ञान जाणून घेऊ शकतील आणि त्याचे प्रत्यक्ष प्रयोगही करू शकतील. मी मुद्दामच या सगळ्या गोष्टी युवा वर्गाला सांगतो आहे, जेणेकरून आमचे युवक युवती राष्ट्रहितासाठी तंत्रज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रांना चालना देऊ शकतील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही इंग्रजीत एक म्हण ऐकली असेल, टू लर्न इज टू ग्रो. अर्थात शिकणं म्हणजेच पुढे जाणं आहे. जेव्हा आपण काही नवीन शिकतो तेव्हा आपल्यासाठी प्रगतीचे नवनवीन मार्ग आपोआप खुले होतात. जेव्हा कधी काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न झाला आहे, मानवतेसाठी नवीन कवाडं खुली झाली आहेत. एका नवीन युगाचा प्रारंभ झाला आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा काही नवीन घडतं तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येकालाच आश्चर्यचकित करतो. आता जसं मी तुम्हाला विचारलं की असं कोणतं राज्य आहे ज्याचा संबंध तुम्ही सफरचंदाशी जोडाल? सर्वांनाच माहिती आहे. तुमच्या मनात सर्वप्रथम हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंडचं नाव येईल. पण जेव्हा मी म्हणेन की या यादीत तुम्ही मणिपूरचाही समावेश करा तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. काहीतरी नवीन करण्याची उर्मी घेऊन तरुणांनी मणिपूरमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. सध्या मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सफरचंदाची शेती मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. इथले शेतकरी आपल्या बागांमध्ये सफरचंद पिकवत आहेत. सफरचंद पिकवण्यासाठी इथल्या लोकांनी खास हिमाचल प्रदेशात जाऊन रीतसर प्रशिक्षण सुद्धा घेतलं आहे. यापैकीच एक आहेत TS रिंगफामी योंग. योंग हे व्यवसायानं एरोनॉटिकल इंजिनियर आहेत. त्यांनी पत्नी श्रीमती TS एंजल यांच्या मदतीनं सफरचंदाची शेती केली आहे. त्याचप्रमाणे अवुनगशी शिमरे ऑगस्टिन यांनी सुद्धा आपल्या बागांमध्ये सफरचंदाचं उत्पादन घेतलं आहे. अवुनगशी दिल्लीमध्ये नोकरी करत होत्या. ही नोकरी सोडून त्या आपल्या गावात परत गेल्या आणि सफरचंदाची शेती त्यांनी सुरू केली. मणिपूरमध्ये आज असे अनेक सफरचंद उत्पादक आहेत ज्यांनी काही वेगळं आणि नवीन करून दाखवलं आहे. मित्रांनो, आपल्या आदिवासी समाजात बोरं खूप लोकप्रिय आहेत. आदिवासी समाजाचे लोक नेहमीच बोरांची शेती करतात. मात्र कोविड-19 महामारीनंतर याची शेती विशेष वाढली आहे. त्रिपुराच्या उनाकोटी इथले असेच एक 32 वर्षांचे युवा मित्र आहेत, विक्रमजीत चकमा. त्यांनी बोरांची लागवड करून खूप नफाही कमावला आणि आता ते लोकांना बोरांचं पीक घेण्यासाठी प्रेरित सुद्धा करत आहेत. राज्य सरकार देखील अशा लोकांच्या मदतीसाठी
पुढे आला आहे. सरकार द्वारा सरकारकडून यासाठी अनेक विशेष रोपवाटिका तयार केल्या जात आहेत, ताकि जेणेकरून बोरांच्या लागवडी संबंधित लोकांची मागणी पूर्ण करता येईल. शेतीमध्ये संशोधन होत आहे, तर शेतीच्या इतर दुय्यम उत्पादनांमध्ये सुद्धा सर्जनशीलता पाहायला मिळत आहे. मित्रांनो, मला उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये करण्यात आलेल्या एका प्रयत्नाबद्दल माहिती समजली आहे. कोविडच्या काळातच लखीमपूर खीरीमध्ये एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. तिथल्या महिलांना केळ्याच्या टाकाऊ खांबांपासून तंतू बनवण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. कचऱ्यापासून म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ सर्वोत्तम वस्तू बनवण्याचा मार्ग. केळ्यांचे खांब कापून यंत्रांच्या मदतीनं हे तंतू तयार केले जातात, जे ज्यूट म्हणजेच ताग किंवा अंबाडीच्या धाग्यांप्रमाणे असतात. या तंतू किंवा धाग्यांपासून हँडबॅग, सतरंजी अशा कितीतरी वस्तू बनवल्या जातात. यामुळे एकतर पिकांच्या कचऱ्याचा सदुपयोग सुरू झाला आणि दुसरीकडे गावात राहणाऱ्या आपल्या भगिनी आणि मुलींना उत्पन्नाचं आणखी एक साधनही मिळालं. बनाना फायबरच्या या कामात एका स्थानिक महिलेची रोजची 400 ते 600 रुपये एवढी कमाई होते. लखीमपूर खीरीमध्ये शेकडो एकर जमिनीवर केळ्याची शेती होते. केळ्याचं पीक घेतल्यानंतर साधारणपणे शेतकऱ्यांना केळ्यांचे निरुपयोगी खांब फेकण्यासाठी वेगळा खर्च करावा लागत होता. आता त्यांचे हे पैसे सुद्धा वाचतात. म्हणजेच आम के आम गुठलियों के दाम ही म्हण इथे अगदी चपखल बसते. मित्रांनो, एकीकडे बनाना फायबर पासून वस्तू बनवल्या जात आहेत, तर दुसरीकडे केळ्याच्या पिठापासून डोसे आणि गुलाबजाम सारखे स्वादिष्ट खाद्यपदार्थ सुद्धा तयार होत आहेत. कर्नाटकच्या उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये महिला हे अनोखं काम करत आहेत. याची सुरुवात सुद्धा कोरोना काळातच झाली. या महिलांनी केळ्याच्या पिठापासून केवळ डोसा, गुलाबजाम सारखे पदार्थ नुसते बनवले नाहीत, तर त्यांची छायाचित्र सुद्धा समाज माध्यमांवर शेअर केली. जेव्हा जास्तीत जास्त लोकांना या केळ्याच्या पिठाबाबत समजलं, तेव्हा त्यांची मागणी तर आणखी वाढलीच आणि या महिलांचं उत्पन्न सुद्धा वाढलं. लखीमपूर खीरीप्रमाणेच इथेही ही नाविन्यपूर्ण कल्पना महिलाच राबवत आहेत. मित्रांनो, अशी उदाहरणं आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देतात. तुमच्या आसपास देखील असे अनेक लोक असतील. जेव्हा तुमचं कुटुंब मनातल्या गुजगोष्टी सांगत असेल, तेव्हा तुम्ही या गोष्टी सुद्धा तुमच्या गप्पांमध्ये समाविष्ट करून घ्या. कधीतरी वेळ काढून मुलांबरोबर असे उपक्रम पाहायला जा आणि संधी मिळाली तर स्वतः देखील असं काहीतरी करून दाखवा. आणि हो, हे सगळं तुम्ही माझ्यासोबत नमो ॲपवर किंवा माय गोवर शेअर केलं तर मला खूप बरं वाटेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये एक श्लोक आहे, आत्मार्थम जीवलोके अस्मिन् को न जीवति मानवः परम परोपकारार्थम यो जीवती स जीवती. अर्थात स्वतःसाठी या जगात प्रत्येक जण जगत असतो, मात्र वास्तवात खरं तर अशीच व्यक्ती जगत असते जी परोपकारासाठी जगते. भारत मातेच्या मुलामुलींच्या परोपकारी प्रयत्नांच्या गोष्टी हीच तर आहे मन की बात. आज देखील अशाच काही अन्य मित्रांबाबत आपण बोलणार आहोत. एक मित्र चंदीगड शहरातले आहेत. चंदीगडमध्ये मी सुद्धा काही वर्ष राहिलोय. खूपच आनंदी आणि सुंदर शहर आहे हे. तिथे राहणारे लोक सुद्धा दिलदार आहेत. आणि हो, तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल तर इथे तुम्हाला आणखी मजा येईल. या चंदीगडमधील सेक्टर 29 मध्ये संजय राणाजी फूड स्टॉल चालवतात आणि सायकलवर छोले भटुरे विकतात. एक दिवस त्यांची मुलगी रिद्धिमा आणि भाची रिया एक कल्पना घेऊन त्यांच्याकडे आल्या. दोघींनीही त्यांना कोविड लस घेणाऱ्यांना विनामूल्य छोले भटुरे खायला घालायला सांगितलं. ते आनंदाने तयार झाले आणि त्यांनी लगेच हे उत्तम आणि नेक कार्य सुरूही केलं. संजय राणे यांचे छोले भटुरे मोफत खाण्यासाठी त्या दिवशी लस घेतलेली आहे हे तुम्हाला दाखवावं लागेल. लसीकरणाचा संदेश दाखवला की लगेचच ते तुम्हाला स्वादिष्ट छोले भटुरे विनामूल्य देतील. असं म्हणतात, समाजाच्या कल्याणाकरता काम करण्यासाठी पैशांपेक्षा जास्त
सेवाभाव, कर्तव्य भावनेची अधिक गरज असते. आपले संजय राणा भाऊ हेच तर सिद्ध करत आहेत. मित्रांनो, अशाच आणखी एका कामाची चर्चा मला करायची आहे. हे काम तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये होत आहे. तिथे राधिका शास्त्री यांनी एम्बुरेक्स प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचा उद्देश आहे डोंगराळ भागातल्या रुग्णांना उपचारासाठी सहजपणे वाहतुकीचं साधन उपलब्ध करून देणं. राधिका कुन्नूरमध्ये एक कॅफे चालवतात. त्यांनी आपल्या कॅफेच्या सहकार्यांच्या मदतीनं एम्बुरेक्ससाठी निधी जमा केला. निलगिरी डोंगरांवर आज 6 एम्बुरेक्स कार्यरत आहेत आणि दुर्गम भागातल्या आपत्कालीन स्थितीत रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत. एम्बुरेक्समध्ये स्ट्रेचर, ऑक्सिजन सिलेंडर, फर्स्ट एड बॉक्स यासारख्या अनेक गोष्टींची व्यवस्था केली आहे. मित्रांनो, संजयजी असोत किंवा राधिकाजी यांच्या उदाहरणातून कळतं की आपण आपलं दैनंदिन काम, आपला व्यवसाय, आपली नोकरी करता करताही सेवा कार्य सुद्धा करू शकतो. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एक खूपच रोचक आणि खूपच भावनिक घटना घडली, ज्यामुळे भारत जॉर्जिया मैत्रीला बळकटी मिळाली. या कार्यक्रमात भारतानं सेंट क्वीन केटेवानच्या होली रेलिक म्हणजेच त्यांचे पवित्र अवशेष जॉर्जियाचं सरकार आणि तिथल्या जनतेकडे सुपूर्द केलं. यासाठी आपले परराष्ट्र मंत्री स्वतः तिथे गेले होते. अतिशय भावनिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात जॉर्जियाचे अध्यक्ष, पंतप्रधान, अनेक धर्मगुरू आणि मोठ्या संख्येनं जॉर्जियाची जनता उपस्थित होते. या कार्यक्रमात भारताची प्रशंसा करणारे जे गौरवोद्गार काढण्यात आले ते कायम स्मरणात राहतील. या एका कार्यक्रमानं दोन्ही देशांबरोबरच गोवा आणि जॉर्जियामधले संबंधही अधिक दृढ झाले आहेत. हे असं यासाठी कारण सेंट क्वीन केटेवान यांचे हे अवशेष 2005 मध्ये गोव्याच्या सेंट ऑगस्टिन चर्च इथे सापडले होते. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं काय आहे, हे सगळं केव्हा आणि कसं झालं? खरं तर ही 400-500 वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. क्वीन केटेवान जॉर्जियाच्या राजपरिवारातली मुलगी होती. 10 वर्षांच्या तुरुंगवासानंतर 1624 मध्ये ती हुतात्मा झाली होती. एका प्राचीन पोर्तुगाल दस्तावेजानुसार सेंट क्वीन केटेवानच्या अस्थी जुन्या गोव्याच्या सेंट ऑगस्टिन कॉन्व्हेंटमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र दीर्घकाळ असं मानलं गेलं की गोव्यामध्ये दफन करण्यात आलेले त्यांचे अवशेष 1930च्या भूकंपात गायब झाले. भारत सरकार आणि जॉर्जियाचे इतिहासकार, संशोधक, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि जॉर्जियन चर्चच्या अनेक दशकांच्या अथक प्रयत्नांनंतर 2005 मध्ये ते पवित्र अवशेष शोधण्यात यश मिळालं होतं. हा विषय जॉर्जियाच्या लोकांसाठी खूपच भावनाप्रधान आहे. म्हणून त्यांच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक भावना लक्षात घेऊन भारत सरकारनं या अवशेषांचा एक भाग जॉर्जियाच्या जनतेला भेट देण्याचा निर्णय घेतला. भारत आणि जॉर्जियाच्या सामायिक इतिहासातील या बाबी जपून ठेवल्याबद्दल मी आज गोव्याच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो. गोवा अनेक महान आध्यात्मिक वारशांची भूमी आहे. सेंट ऑगस्टिन चर्च हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ, चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स ऑफ गोवाचा एक भाग आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जॉर्जियामधून आता मी तुम्हाला थेट सिंगापूरला घेऊन जातो, जिथे या महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक गौरवशाली प्रसंग समोर आला. सिंगापूरचे पंतप्रधान आणि माझे मित्र ली सेन लुंग यांनी अलीकडेच नूतनीकरण केलेल्या सिलाट रोड गुरुद्वाराचं उद्घाटन केलं. त्यांनी पारंपरिक शीख पगडी सुद्धा घातली होती. हा गुरुद्वारा सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि तिथे भाई महाराज सिंग यांना समर्पित स्मारक सुद्धा आहे. भाई महाराज सिंगजी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता आणि हा क्षण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करताना अधिकच प्रेरक ठरतो. दोन्ही देशांदरम्यान लोकांमधले संबंध,
उसे अशाच मजबूती गोष्टींमधून ऐसी ही बातों, अशाच ऐसे ही प्रयत्नांमधून प्रयासों से अधिक बळकट होतात. यह भी यातून पता हे चलता देखील है समजतं की की सौहार्दपूर्ण वातावरणात राहणं रहने आणि और एक एक दुसऱ्याची दूसरे की संस्कृती समजून संस्कृति को घेणं समझने का किती कितना महत्त्वाचं महत्व आहे. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या देशबांधवांनो, आज मन की बात मध्ये आपण अनेक विषयांवर चर्चा केली. एक और विषय है, आणखी एक विषय आहे जो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ये आहे. विषय है हा विषय आहे संरक्षण. जल संरक्षणाचा. मेरा बचपन जहाँ गुजरा, माझं बालपण जिथे गेलं पाणी की तिथे हमेशा पाण्याची से नेहमी टंचाई असायची. लोग बारिश के आम्ही लिए पावसासाठी आसुसलेले असायचो पानी की एक-एक आणि बूंद म्हणूनच बचाना पाण्याचा एक एक हमारे थेंब संस्कारों वाचवणं का आमच्या संस्कारांचा एक भाग राहिला आहे. जनभागीदारी से आता जल जनभागीदारीतून जलसंरक्षण या मंत्रानं वहाँ की तिथलं तहसील चित्र बदलती, पालटून टाकलं आहे. पानी की एक पाण्याचा एक प्रत्येक बूंद को थेंब बचाना, वाचवणं आणि की पाणी किसी भी कुठल्याही प्रकार प्रकारे से वाया बर्बादी जाणार को नाही रोकना याची काळजी घेणं हमारी जीवनशैली हा का आपल्या जीवनशैलीचा एक सहज हिस्सा भाग बनना बनायला हवा. हमारे आपल्या परिवार में कुटुंबाची ऐसी अशी परंपरा बनायला बनानी हवी ज्याचा जिससे हर प्रत्येक एक सदस्याला सदस्य को अभिमान गर्व वाटेल. हो. साथियों, मित्रांनो, प्रकृती और निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण भारत के भारताच्या सांस्कृतिक सांस्कृतिक जीवन जीवनात आपल्या हमारे दैनंदिन दैनिक जीवनात जीवन वसलेलं आहे, रोमारोमात बसा हुआ. भिनलेलं आहे. वहीं दुसरीकडे बारिश और पाऊस मानसून आणि मोसमी पाऊस हमेशा से हे नेहमीच हमारे आपले विचार, आपलं हमारी तत्वज्ञान फिलॉसॉफी आणि आपल्या और हमारी संस्कृतीला सभ्यता को आकार देत आले आहेत. ऋतुसंहार और ऋतुसंहार आणि मेघदूत मेघदूतमध्ये महाकवी कालिदास यांनी पावसाचं खूप सुंदर वर्णन केलंय. साहित्यप्रेमींमध्ये या कविता आजही खूप लोकप्रिय आहेत. ऋग्वेदातील पर्जन्य सूक्तात सुद्धा पावसाच्या सौंदर्याचं खूप सुंदर वर्णन केलंय. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात सुद्धा काव्यात्मक स्वरूपात पृथ्वी, सूर्य आणि पाऊस यामधले संबंध विस्तारानं सांगितले आहेत. अष्टौ मासान् निपीतं यद भूम्याः च ओदमयं वसु स्वगोभिः मोक्तुम् आरेभे पर्जन्याः कालागते. अर्थात सूर्यानं 8 महिने पाण्याच्या रूपात पृथ्वीच्या संपत्तीचा वापर केला होता. आता पावसाळ्याच्या ऋतूत ही संचित संपत्ती सूर्य पृथ्वीला परत करत आहे. खरंच पावसाचा हा ऋतू केवळ सुंदर आणि आनंददायी नाही, तर पोषणदायी आणि जीवनदायी देखील असतो. पावसाचं आपल्याला मिळत असलेलं हे पाणी आपल्या भावी पिढ्यांसाठी आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. आज माझ्या मनात विचार आला की या रोचक संदर्भांनीच मी आपल्या आजच्या मन की बातचं समापन का करू नये. तुम्हा सर्वांना आगामी सण उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा. सण उत्सवांच्या काळात हे जरूर लक्षात ठेवा की कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाही. कोरोनाशी संबंधित नियम आपल्याला विसरायचे नाहीत. तुम्ही सगळे निरोगी आणि प्रसन्न राहा. खूप खूप धन्यवाद.